आपण पाहताय माय माऊली न्यूज चॅनल। पाहूया महाराष्ट्रातील वर्तमान घडामोडी। भारतातील शेतकऱ्याला आदराने शेतकरी राजा म्हणून संबोधले जाते। असा हा शेतकरी राजा आपल्या शेतात राबताना थंडी, ऊन, पाऊस आणि वादळ वारा यांची तमा न बाळगता काळ्या मातीत धान्य पिकवतो। तसेच तो प्रथम आपल्या कुटुंबाला पुरेल एवढे धान्य घरी साठवतो आणि उर्वरित धान्य तो बाजारात विकून आपल्या इतर गरजा तो भागवतो। त्यामुळेच तर शेतकरी राजाला जगाचा पोशिंदा असे सुद्धा म्हटले जाते। हा शेतकरी राजा आपल्या घरातील मुक्या जनावरांवर किती प्रेम करतो त्याचे एक जिवंत उदाहरण नांदेड जिल्ह्याच्या मुखेड तालुक्यातील नंदगाव या गावात पाहावयास मिळत आहे। येथील शेतकरी श्री लक्ष्मण पिता हनुमंत श्रीरामे यांच्या एका मेंढीचे निधन झाले। तेव्हा तिच्या निधना अगोदर तिच्या पोटातून एक लहान मेंढीचे पिल्लू जन्मले। तेव्हा ते पिल्लू 4 दिवसाचे होते। तेव्हापासून सदरील शेतकऱ्यांनी 4 दिवसाच्या या मेंढीच्या पिल्याला दिवसातून 2 ते 3 वेळा निप्पल असलेल्या प्लास्टिक बाटलीने दूध पाजवून मोठे केले आहे। पिल्लू आता अगदी गुबगुबीत आणि सुदृढ आहे। असा हा शेतकरी राजा माणसांवर प्रेम करतो, पण मुक्या प्राण्यांवर किती प्रेम करतो हे या घटनेमुळे सिद्ध झाले आहे। सदरील शेतकऱ्याचे परिसरातील जनतेकडून कौतुक होत असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे। यावेळी आमच्या चॅनलचे प्रतिनिधी राजू पाटील मरवाळीकर यांनी या घटनेचा केलेला त्यांचा हा व्हिडिओ आणि त्यांच्याशी केलेली बातचीत आता आपण ऐकूया। मामा लय लाड करता मेंढराचा। मग लाड केल्याशिवाय पैसा कसा होईल? किती वर्षापासून आहे मेंढर तुमच्याकडे? वरी झाला तर उद्या आकडीला वरीच होती। असंच पाणी पाहिजे का रोज त्याला? हा, तुमचं गाव कोणतं मामा? नंदगाव। नाव काय तुमचं? लक्ष्मण पाटील। मामा लेकराला कोणी दूध पाहिजे ना, तुम्ही तेवढं चांगलं मेंढराला दूध पाहिजे ना। महाराष्ट्रातील सत्य, निष्पक्ष व ताज्या बातम्यांसाठी पहा माय माऊली न्यूज चॅनल आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।